जेव्हा आपण शिराळी घेऊन येतो घरी तेव्हा त्याच्या आपण साली काढून टाकून देतो, पण तुम्हाला हे माहिती आहे का, या सालीला खूप चव असते, खूप पौष्टिक आहेत. आणि ही साल जर तुम्ही ह्या सालीपासून जर चटणी बनवली तर ती तुमच्या नेहमीच्या जेवणाला वेगळीच चव आणू शकते. तर हीच एक चटणी अशीच एक चटणी आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यावरती ही साली परतून घेतल्या 2 ते 3 मिनिटं. नंतर मिक्सरमध्ये त्या साली घ्यायच्या, त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा जिरं घ्यायचं, मीठ चवीनुसार, साखर 1 चमचा आणि 1 लिंबाचा रस टाकून 2 चमचे पाणी टाकून व्यवस्थित ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर ह्याला तडका देण्यासाठी 2 चमचे तेलामध्ये 1 चमचा मोहरी, थोडीसं हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून ह्याची फोडणी करून ही तयार करायची चटणी. खूप छान लागते. नंतर ह्याच आपण जी साफ करून ठेवलेली आहे शिराळी, त्याची बारीक उभी कापं करून घ्यायची. पातळ कापून घेतली तर ही भाजी लवकर शिजते. आणि महत्त्वाचं म्हणजे या चटणीला व भाजीला टोमॅटोचा वापर बिलकुल केला नाही. फोडणीसाठी 2 चमचे तेल, हिंग आणि मोहरी घालायची. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित परतून घेतले. त्यावरती आपण अर्धी वाटी चणा डाळ जी भिजत ठेवलेली होती 1 तास ती टाकलेली आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि बारीक कापलेली शिराळीची भाजी टाकायची आहे. व्यवस्थित परतून घेतली की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा पेला पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. जास्त पाणी टाकू नका, अर्धा पेला पुरेसा आहे. ही पूर्ण एकूण अर्धा किलोची शिराळी आहे. ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी पूर्ण आटल्यानंतर शेवटला आपल्याला त्याच्यावरती खोबरं टाकून गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करायची आहे. ही भाजी खूप छान लागते, करून बघा एकदा आणि नक्की सांगा मला. तर शेवटी शिराळीचे काय फायदे होतात आरोग्यासाठी ते बघूया. कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला थंडावा देते ही भाजी. विटामिन्स आणि खनिजांमुळे रोगप्रतिकारशक्तीला आधार मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, पोट साफ होत नसेल तर त्यामध्ये बरंच मदत करते ही भाजी. आणि हलकी आणि सहज पचणारी भाजी असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चांगली मानली जाते. तर अशी ही गुणकारी भाजी नक्कीच समाविष्ट करा.